विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यास शिकवणार आहे. याच्या आधी तुम्ही दुसरीत होते त्यावेळेस तुम्ही 3 विषय शिकलेला होता, बरोबर. आता आपण शिकणार आहोत आपल्या अवतीभोवती. आता परिसर म्हणजे काय? परिसर म्हणजे काय? झाडं, जंगल, जमीन, डोंगर, दऱ्या, नदी, तलाव याला म्हणतात परिसर. त्याच्यामध्ये मनुष्य पण आला, बरोबर. आता बघा, तुम्हाला आता पुस्तकात जर बघायला गेलं, एक चित्र दिसते बघा. एक लाकडी बॅट दाखवली, चहाचा कप दाखवले, धागा दाखवला आणि मटकं दाखवलं, बरोबर. आता या वस्तू तुम्हाला ओळखता येतील, बरोबर की नाही. या कोठे मिळतात? तर ह्या, आता समजा बॅट जर असेल ती बॅट जंगलामध्ये लाकूड असतं त्याच्यापासून बॅट बनते, बरोबर की नाही. मातीपासून मटके तयार होतात, कापसापासून धागा तयार होतो, बरोबर. आता पुढे वळूया. या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत, ते पदार्थ कोठे सापडतात, या वस्तूंचे उपयोग सांगा. आता बघा, केळी जी असतात ती केळी शेतात पिकतात, आवळे जे असतात ते आवळे झाडाला लागतात, आणि मका जो असतो मका शेतात पिकवला जातो, बरोबर की नाही. केळी आणि मका हे शेतामध्ये पिकवलं जातं, आणि आवळा पण हा झाडावरती येतो, झाड लावल्यावरच. आता बघा, हे चित्र दिसते बघा. त्या चित्रामध्ये काय दिलेलं आहे? झाडे दिले, जंगल दिले, शेत दिले, नदी दिले, तलाव दिले, डोंगर दिले, घरे दाखवली, जमीन दाखवली, बरोबर की नाही. याच्यामध्ये या सर्व वस्तू म्हणजे काय झाला आपला परिसर झाला. तर चला धड्याकडे वळूया. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत, त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. आपल्या आजूबाजूला वस्तू आहेत, त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करून घेऊ शकता. काय करायचं तुम्हाला? अंडरलाईन करायची आहे. चला, त्यात माती आले, दगड आले, धोंडे आहेत, नद्या आहेत, त्याच्यामध्ये नाले दिलेले, तळी दिलेले आहेत, हवा आहे, डोंगर आहेत, टेकड्या आहेत, बरोबर की नाही. टेकड्या आहेत, बरोबर. टेकड्या, जंगले आहेत, शेते आहेत, घरे आहेत आणि रस्तेही आहेत. उजाड माळराने आहेत. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात, म्हणजे प्राणी, कुत्रा, मांजर. आपण कधी कधी घोड्याला बघतो, कधी बैल बघतो, बरोबर की नाही. आणि पक्षी, कावळा असतो, पोपट असतो, अजून त्याच्यामध्ये कबूतर असं, हे आपण पक्षी बघू शकतो आपल्या भोवताली. चला तर मग पुढच्या धड्याकडे वळूया. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि चिमणी यांची तुलना करू. दगड जिथे आहे तिथेच पडून राहतो, बरोबर की नाही. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलते. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढ होत नाही, दगडांना पिलेही होत नाही. आता पुढे बघूया. इथं चिमण्यांचे तसे नाही. चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात, कारण चिमण्यांना घरटे बांधायचे, त्यामुळे त्या इकडून तिकडे फिरत असतात. चिमण्या किडे आणि धान्यांचे कण खातात. हे खाऊन त्यांची वाढ होते. आता चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात? आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, चिमणी आणि दगड यांच्यात हा फरक का दिसला. आता पुढे चिमणी सजीव आहे. चिमणी काय आहे? सजीव आहे. आणि दगड हा निर्जीव आहे. सजीव म्हणजे काय? जो मनुष्य किंवा प्राणी स्वतःची हालचाल स्वतः करू शकतो त्याला सजीव म्हणतात. सजीव म्हणजे काय? लक्षात ठेवा. जो प्राणी किंवा व्यक्ती जो स्वतःची हालचाल स्वतः करू शकतो त्याला सजीव म्हणतात. उदाहरण, निर्जीव म्हणजे काय? निर्जीव म्हणजे जो स्वतःची हालचाल स्वतः करू शकत नाही त्याला निर्जीव असे म्हणतात, बरोबर. आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे 2 गट करायचे. तुम्हाला किती 2 गट करायचे? सजीव वस्तूमध्ये नाव लिहायची सजीवांची, निर्जीव वस्तूमध्ये निर्जीव वस्तूंची तुम्हाला नावं लिहायची आहेत. सजीवांचे 2 गट करतात. सजीवांचे सुद्धा 2 गट पडतात. प्राणी आणि वनस्पती, बरोबर. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होतात. आता समजा उदाहरण, आपण एखादी बी रुजवलं मातीमध्ये, त्याच्यापासून काय तयार होतं? एखादी रोप तयार होतं किंवा झाड तयार होतं. ते सुद्धा तशी बियांपासून वनस्पती रोपे तयार होतात. ती वनस्पतींची पिल्लेच असतात. पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते. वनस्पती सुद्धा सजीव आहे. आपल्याला उदाहरण, झाड पण हे सजीव आहे, कारण की ते आपल्याला काय देतं? ऑक्सिजन देतं, आणि रात्री टायमाला कार्बन डायऑक्साईड आपल्याकडनं घेत असतं. वनस्पती हालचालही करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात, बरोबर. जेव्हा कळीचं फूल असतं त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्या मिटलेल्या असतात, नंतर त्याचं हळूहळू फूल उमलतं. पण वनस्पतींमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाही. हां, रोपांनाही अन्नाची गरज असते. आता रोपांना अन्नाची गरज असते. आता तुम्ही म्हणाल की असं कसं सांगतायत?
आता बघा, आपण जे झाड लावतो, झाडाची जे मुळं असतात ते मुळं जमिनीमध्ये जातात. जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर आपण जे पाणी टाकतो, झाडांना पाणी वगैरे टाकतो, ते पाणी जमिनीमध्ये जातं. जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर जे मुळं असतात ते मुळं पाणी पिऊन घेतात, पाणी शोषून घेतात आपल्यामध्ये. पाणी शोषल्याच्या नंतर काय होतं, जे झाडांवरती जे पानं असतात ना, ते पानं जे असतात त्या पानांमध्ये छोटे छोटे छिद्र असतात, ते आपल्याला कधी दिसत नाही. ते सुद्धा पाणी पितात आणि त्यांच्यापासून स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करत असतात. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत. मुळांच्या आधारे वनस्पती इकडून तिकडे जाऊ शकत नाही. मुळांच्या आधारे एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. एकाच ठिकाणी जखडलेल्या वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे. चला तर पुढे वळूया. चित्रातील सांगा भाऊ, इथं तुम्हाला काही चित्र दिसतं बरोबर. चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव ते सांगायचं. सजीव आहेत की निर्जीव ते सांगायचंय. सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी ते सांगायचं. आता समजा इथं त्यांनी चित्र दिले बरोबर. याच्यामध्ये सजीव आणि निर्जीव आपल्याला शोधायचं. सजीव म्हणजे काय हे तुम्हाला यायचे. जो स्वतःची हालचाल स्वतः करतो त्याला सजीव असे म्हणतात. जो स्वतःची हालचाल स्वतः करू शकत नाही त्याला निर्जीव असे म्हणतात. उदाहरणार्थ बेडूक. बेडूक सजीव आहे की निर्जीव आहे. बेडूक हा सजीव आहे. त्याच्या चित्रावरती स लिहायचा, नाही स लिहायचा. आणि जो ससा आहे त्याच्यावरती स लिहायचा, म्हणजे तो सजीव आहे ना. आणि सिलेंडर हे निर्जीव आहे, ती स्वतः हालचाल करू शकत नाही. ग्लास झाला तो पण स्वतःची हालचाल स्वतः. रोपे जे असतात ती सजीव झाली. कढई काय झाली, कढई ही निर्जीव झाली बरोबर. तिथे वडाचं झाड दाखवले, ते वडाचं झाड आहे सजीव. आणि नारळाचं झाड दाखवले बरोबर. आता पुढे बघूया. परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते. पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहे. याच्या खाली अंडरलाईन करा. पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. सर्व सजीवांना त्यांची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते बरोबर. आपल्याला जसं अन्न लागतं तसं प्राणी पक्ष्यांना पण लागतं. तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते. ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. ते अन्न त्यांना कुठून मिळते, परिसरातूनच मिळते. याच्या खाली अंडरलाईन करून ठेवा. पाणी आणि हवापासून तर अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. इथपर्यंत तुम्हाला अंडरलाईन करायची आहे किंवा लाईन खेचायची आहे. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना जगण्यासाठी लागणारी इतर वस्तूही सजीवांना परिसरातूनच मिळतात. पक्षी घरटी बांधतात, त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात. त्या त्यांना परिसरातूनच मिळतात. कुठनं मिळतात, परिसरातून. आता पुढे वळूया. माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. कापूस, लोकर, रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात. यांपासून आपण कापड विणतो. माणूस तर परिसरातून किती वस्तू मिळवत असतो. कापूस, लोकर, रेशीम या वस्तू परिसरातून मिळतात. यापासून आपण कापड विणतो. यापासून आपण काय विणतो, कापड विणतो. माणूस परिसरातून मिळाले. आता हे बघा, इथं चित्र दाखवले. तर काही एक कापसाचं झाड दाखवलं आहे, त्याच्यापासून शर्ट दाखवले, त्याच्या बाजूला एक फ्रॉक दाखवला आहे, नंतर एक मेंढी दाखवली. मेंढीच्या अंगावरती खूप केस असतात बरोबर की नाही. एक टोपली दाखवली आहे. टोपलीनंतर एक वही दाखवली आहे. ती वहीचे पानं जे असतात, वही कुठनं तयार होते, वहीचे पानं कुठनं, झाडांपासून तयार होतात. धागा दाखवला आहे, तो धागा पण या कापसापासून तयार होतो. चला आता पुढे बढूया. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड माणसाला परिसरातून मिळते. घर बांधण्यासाठी माणसाला परिसरातून काय मिळते, लाकूड, माती आणि दगड. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. जसं वारं येतं त्यामुळे त्या इकडे तिकडे पसरत असतात. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. म्हणजे वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल. मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे, कोल्हे यांसारखे प्राणी खातात. पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात. आता बघा, परिसर स्वच्छ करण्याचं काम कोणाचं असतं. उदाहरणार्थ कावळे असतात, गिधाडांचं काम असतं. आता समजा एखादी वस्तू जंगलात मेलेली असेल किंवा प्राणी मरून पडलेला असेल तर त्याचा वास येतो. त्या वासमुळे अनेकांना त्रास होतो. तर त्याच्यामध्ये काय करतात, ते गिधाडे जे असतात ना, गिधाडे त्यांना स्वच्छ करण्याचं काम करतात. म्हणजे परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम ते करत असतात. उदाहरणार्थ रस्त्यावर उंदीर मेलेला असेल तर त्याला कोण खाण्याचं काम करतं, कावळे सुद्धा खातात बरोबर की नाही. यांचं काम असतं. हां, आता मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात. जे मेलेले प्राणी असतात ते जमिनीवर मेल्याच्यानंतर त्यांचे जे भाग असतात ते कुजतात. आणि त्या कुजतात म्हणजे काय, ते मातीमध्ये मिसळून जातात. ते मातीमध्ये मिसळतात. झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडून कुजतात. त्यामुळे माती कसदार होते. माती काय होते, कसदार
होते. म्हणजे त्यातनं आपण जर एखादी झाड लावलं त्या ठिकाणी ते झाड झपाट्याने वाढायला सुरुवात होते. कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. म्हणजे निर्जीव वस्तूंमध्ये सजीवांमुळे बदल घडून येतात. माहीत आहे का तुम्हाला, मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो. त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींचे बिया बघा, त्याच्या शरीरावरती बिया अडकलेल्या आहेत. ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तेथे पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते. म्हणजे प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात. अंडरलाईन करायची सगळ्यात शेवटी, म्हणजे प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात. तर बघा, आजचा हा व्हिडिओ मी आता इथं संपवतोय. परिसर अभ्यास विषय व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.